संदीपजी पाटील ज्यांचा खोपोली शहरामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या महाराष्ट्राचे उल्लेख केला जातो। त्याचबरोबर या शहरामध्ये एक उत्तम खेळाडू म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे असे आपल्याला संदीपजी पाटील कुंभार समाज सामाजिक संस्था खोपोली अध्यक्ष सुभाष चव्हाण सन्मान सोहळा पार पडतोय। त्याचबरोबर सुधागड तालुका खालापूर तालुका युवा त्याचबरोबर खालापूर आपलं स्वागत करायचं आहे। यांचे या ठिकाणी स्वागत आहे। मी उपाध्यक्ष माजी रायगड जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष सन्माननीय थुर्वे साहेब या ठिकाणी यांचं आगमन होत आहे। महेंद्र शेठ दिनेश थुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। यांचं समाजाच्या वतीने सरसे आणि सरसे स्वागत। खोपोली शहर सामाजिक कुंभार समाज संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय त्या ठिकाणी सविता मांडके मॅडम या ठिकाणी आमंत्रित होतो आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी। 21 जानेवारी हा संस्थेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो, पण आज 19 जानेवारी या दिवशी साजरा होतोय। समाजातील बंधू व भगिनी एकत्र यावं, संस्थेच्या केलेल्या कार्याची महती मांडता यावी, समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विद्यार्थ्यांचा दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो। माझी प्रस्तावित या ठिकाणी मी संपवते। आपल्या कर्जत खालापूर विधानसभा काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही। त्यांचा आपण समाजाच्या वतीने साहजिकच आज असो। यानंतर या संपूर्ण समाजाचं कार्य करत असताना विविध घटना किंवा बाबी या ठिकाणी आपल्या समाजाच्या समोर मांडणं फार आवश्यक असतं आणि म्हणून अनेक वेळा त्याचा लोकाजोखा आपण तयार करत असतो आणि संपूर्ण अध्यक्ष सन्माननीय संजय शिशुके या ठिकाणी मांडली। मी त्यांना विनंती करतो की आपण संपूर्ण अहवाल या ठिकाणी समाजापुढे सादर करावा। बंधू भगिनी, कुंभार समाज सामाजिक संस्था खोपोली संस्था सादर करताना आम्हास आनंद होत आहे। हा 8वा वर्धापन दिन साजरा करतोय आहे। ही वाटचाल अतिशय सुखकर आणि आनंदात गेली। खोपोली शहरात कुंभार समाज सामाजिक संस्था म्हणून स्थापन झाल्यापासून ते आज मितीपर्यंत अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा कार्यक्रम आमच्या संस्थेच्या वाटप असू द्या, धार्मिक कार्य, पुण्यतिथी असू द्या, या बाबी दरवर्षी समाजाच्या माध्यमातून होत असतात आणि या कार्यासाठी समाजातील बांधव सातत्याने हातभार लावत असतात। गुणवंत
हेतू असतो। अशी अनेक समाजकार्य माध्यम आमचा एक स्थिर सभागृह असावे, जेणेकरून असे सर्व कार्यक्रम आम्ही त्या सभागृहात घेऊ, अशी आमची ऍक्च्युली त्या माध्यमातून आम्हाला आमदार साहेबांकडनं ती पूर्ण करून मिळाली। ही 2005 मध्ये झाली तर आम्हाला खूप सर्वांना आनंद होईल। गाणं किंवा त्यांचं कौतुक करणं हे आपल्या समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणे असतं आणि म्हणून समाजातील असणाऱ्या या विद्यार्थी तर कलापूर नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील असणाऱ्या या सर्वच खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी होत असतो। विशेष म्हणजे ज्यांनी तालुका नव्हे जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावर आपलं प्रावीण्य प्राप्त करून आपल्या समाजाचं नाव उंचपर्यंत नेण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला, अशा रणरागिणींचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी सन्मान होतो आहे। शुभास्ते या ठिकाणी या रणरागिणींचा या ठिकाणी आपण सत्कार करावा, ज्यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवून दिला आणि आपल्या समाजाचं नाव राज्यामध्ये त्यांनी मिळवलं, अशी सई शिर्के याचा या ठिकाणी सन्मान होतो। मी सई शिर्के आपण आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारावा। कुस्तीपटू आहेत, त्यानंतर नुकताला संपूर्ण रायगड जिल्ह्याला राज्यामध्ये जिने नाव कमवलं आणि मुंबई विद्यापीठात सुवर्ण पदक मिळवून दिलं, अशी वैष्णवी कुमार याचा या ठिकाणी सन्मान होतो। मी संदीप पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते ह्या विद्यार्थिनीचा सन्मान करावा आणि ती पंजाब या ठिकाणी जाऊन ती या ठिकाणी आलेली आहे, अशी वैष्णवी कुमार। त्यानंतर कुस्ती स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या रायगड जिल्ह्याला राज्यस्तरावरचं कांस्य पदक 2 वेळा मिळवून दिलं, अशी प्रांजली कुंभारीचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी या ठिकाणी प्रांजलीला विनंती करतो सन्मान करा। धन्यवाद सर। माननीय श्री संदीपजी पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण आमच्या समाजासाठी 2 शब्द मार्गदर्शन बोला। तसेच आपले संत महर्षी गोरोबा कुंभार यांना नतमस्तक होऊन आलेल्या सर्व कुंभार समाजाच्या सर्व व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील कुंभार समाजाच्या सर्व सदस्यांचं मी पहिले शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील आपले तुमचे आभार मानतो, कारण आज तुम्ही मला इथं पहिले व्यासपीठावर तुमच्या कार्यक्रमासाठी बोलवलं। कुंभार शब्दाचा अर्थ असा की जो कुंभाला आकार देतो असा तो कुंभार, आणि सध्या कुंभमेळा चालू आहे आणि कुंभार या शब्दाची म्हणजे डेप्थ किती आहे, म्हणजे किती वर्ष जुना आहे हे तुम्हाला त्याच्यावरनं लक्षात येत असं। तसं बघायला गेलं तर एक लक्षात गेलं, मी कुठलं राजकीय भाषण करणार नाही, तुमचं एकदम फॉर्मल जे ॲक्च्युली समाजा रिलेटेड काय असेल तेवढंच मी बोलेन। व्यासपीठावरील उपस्थित व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही, कारण बऱ्यापैकी कोणाची मातीची भांडी त्याच्यावरती तयार करायची सुरुवात झाली तेव्हापासून या समाजाचं योगदान या भारतीय संस्कृतीमध्ये आहे, हे आपण सगळ्यांनी पहिले समजून घेतलं पाहिजे। त्यावेळेला बघायला झालं त्यावेळेला म्हणजे आज तुम्ही माहिती औरंगाबाद सारख्या शहराचं ज्यावेळेला उत्खनन झालं त्यावेळेला कुठलं आपल्याला लोखंडी साहित्य मिळालं नाही आहे, हे त्यांनी मला फोनवर सांगितलं, मला स्वतःहून सांगितलं शब्द देऊन का आपण आवाज करायला, आणि मला खात्री आमच्या आमदारावर की तो माणूस गेल्या 5 वर्षात 2000 कोटींची कामं करू शकतो, 10 ते 12 समाजांना सभागृह देऊ शकतो। तर इलेक्शनला तुमच्या लोकांची साथ दिली त्यांना आणि कोपलीकरांनी जो लीड दिलाय त्याचा एक त्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी ते तुमचं काम नक्कीच उभं करतील आणि त्याला जोडीदार म्हणून मी तुमच्या खांद्याला खांदा लावून असेल एवढं मी तुम्हाला शब्द देतो। बाकी मी माझे 2 शब्द थांबतो, काय माझ्याकडनं चुकलं असेल, पाहुण्याची नावं घेण्याची राहिली असतील तर क्षमा असावी। धन्यवाद। आमदार साहेबांकडनं जो आलेला शब्द आहे तो आपण पाळावा आणि आमच्या समाजासाठी तुम्ही आमच्या बरोबरच झाल आणि 2025 मध्ये हे सभागृह खोपोली शहरामध्ये कुंभार समाज झालंच पाहिजे असं चालतंय, कारण ते शैक्षणिक वर्ष आपण समजू 25-26 आणि नक्कीच होईल अशा आशा आम्ही बाळगू। रायगड जिल्हा कुंभार समाज संघटना, कुंभार समाज सामाजिक संस्था खोपोली, तालुका कलापूर या संघटनेचा आज वर्धापन दिन आहे आणि महिलांचा हळदी कुंकू आहे।
त्यांना मी सलाम करतो की आपण इथे येऊन आपल्या संसारांना वेळ काढून आमच्या या संघटनेसाठी धडपड करावी या हिशोबानेच मी तुमच्याबरोबर जीवन करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी या संघटनेमार्फत आपण म्हणतो संघटना कशाला पाहिजे, काय संघटनेचं काम आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात. त्या योजना तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. ते पोचवण्याचं काम या संघटनेचे अध्यक्ष अनंत महाजकर करत असतात. सतत समाजाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांना वंदन करतो. तुमच्या आमचे सर्वांचे दैवत संत गोरा कुंभार यांनाही वंदन करतो. आज तेलंगण रायगड जिल्हा आणि खोपोली कुंभार समाज आजचा 8वा वर्धापन दिन आहे आणि कमिटीचे उपाध्यक्ष आपले चौळकर सर, कोकण विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मांगरुणकर, रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष प्रवीणजी कुंभार, तसेच आपल्या रायगड कमिटीचे सदस्य रामदासजी साळवी, महिला उपाध्यक्षा रायगड जिल्ह्याच्या आपल्या मेघाताई निर्गुणकर, त्याचप्रमाणे खालापूर तालुक्याचे युवक अध्यक्ष स्वप्नील नागावकर आणि व्यासपीठावर सर्व बसलेले सन्माननीय सर्व पदाधिकारी, या अध्यक्ष संजयजी शिर्के साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सचिव सहकार्य करणारे आपले राजन सिद्धेश कुंभार, प्रशांत मांगरुणकर खजिनदार, मिलिंद साळवी बोरीटकर उपसचिव उपाध्यक्ष आणि सर्व जमलेले समाज बांधव, महिला माता भगिनी आणि आमच्या नाव चुकून राहिलं माझ्याकडे घेऊन की आपल्या जिल्ह्याचे कार्य सचिव राजा आपले मधुकर कुंभार, वसंत कुंभार आणि सर्वांना जय महाराष्ट्र. गेलो 4था कार्यक्रम, आमची एक छोटीशी मीटिंग होती रायगड जिल्ह्याची आणि हा 4था कार्यक्रम आहे. अजून 2 कार्यक्रम मला तरच आपण मोठा होऊ शकतो. म्हणून समाज हा पहिला माझा दूत आहे. आज तुमच्यामुळे हे मला पद मिळालं आहे. जर ह्या ठिकाणी मी जर आलो नसतो तर तुम्ही काय बोलला असेल का अध्यक्ष आपले गैरहजर होते. पण काही अडचण असे दूर ठेवून आपण ह्या कार्यक्रमाला हजर राहिलो पाहिजे. आणि आमच्या गावाला त्यांनी 15,000 निधी पण त्यांनी मंजूर केला आणि आता समाज भवन ते चालू आहे आमच्या गावामध्ये समाज मंदिर म्हणून चांगलं काम केलेलं आहे. अशीच आमची एक तुमच्यापर्यंत एक विचार आम्हाला पोहोचवायचे आहेत की येणारे हे वास्तू आपण लवकर कशी होईल ही आपण प्रयत्न करावं. जर काय गरज लागेल तर आम्हालाही बोलवा, आम्ही पण त्या ठिकाणी येऊ. कुठे जायचं सांगा तिथं आम्ही या तयार आहोत. आम्ही तिथे पक्षपाती करणारे लोक नाही आहेत, कारण आम्हाला समाज आमच्यापेक्षा मोठा आहे. पक्षानंतर आम्हाला पहिला समाज पाहिजे, हे धोरण आमचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी आलात आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोरबा. आजच्या कार्यक्रमाचा समारोप असतो की गोड आभाराने आभार व माननीय श्री सिद्धेश कुंभार युवाध्यक्ष सर्वांचे आभार मानतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार करतो आणि सर्व जमलेल्या महिला व युवक आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो आणि सर्वांनी खूप मदत केली या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. नक्कीच उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या आणि गोड बोला या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष आपल्या या ठिकाणी तिळगुळ देऊन आपलं गोड या ठिकाणी मन निर्माण करत आहेत. असे संस्थेचे अध्यक्ष
यानंतर सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण चहापान केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आपण याच ठिकाणी चहापान करावा आणि त्याच्यानंतर महिलांचा असणारा हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरू होईल.